जय श्रीराम। सालाबाद प्रमाणे यावर्षी राम जन्मोत्सव एकदम थाटामाटात साजरा झाला आणि या राम जन्मोत्सवामध्ये माननीय वन मंत्री गणेशजी नाईक साहेब, महापौर सुजाताताई पाटील, स्थानिक नगरसेवका पूनमताई पाटील आणि तसेच सर्वच नगरसेवक मान्यवर, परत ग्रामस्थ यांचा सहभाग चांगला झाला। माझ्या माहितीनुसार यांचं रजिस्टर 1952 साली झालेलं आहे, त्याच्या अगोदरपासून झालेलं आहे, पण रजिस्टर तर 1952, मला वाटतं 200-300 वर्षाची परंपरा आहे। बेलापूर बघा, ठाणे बेलापूरमध्ये बेलापूरचं नाव हे पहिलं घेतलं जातं। तुम्ही इकडनं गेले तिकडनं गेले तरी बेलापूरचं नाव पहिलं असतं आणि बेलापूरचं नाव हे आमच्या प्रभू रामरायामुळे आधी एकदम प्रसिद्ध आहे। तर सालाबाद प्रमाणे यावर्षी कुस्त्यांचा जंगी फड आहे आणि ही परंपरा म्हणजे पहिल्यापासून परंपरा चालू आहे, अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे। आणि यावर्षी एक आमचं भाग्य की आमच्या रामलल्लाचा जन्म ज्या दिवशी म्हणजे ज्यावेळी झाला त्यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयदादा चौधरी एसीपी ट्रॅफिक नवी मुंबई यांनी पण आमच्या रामरायाचं दर्शन घेतले, हे आमचं भाग्य आहे। गुढीपाडव्यापासून सुरुवात होते तर हनुमान जयंतीला सांगता होते। पाडव्यापासून एक राष्ट्रीय कीर्तनकार यावेळी वज्रंगबुवा चारुदत्त आपले यांचं सुसव्य कीर्तन आहे, ते गुढीपाडव्यापासून सुरुवात होते
तर ते आज एक जन्मोत्सवाचा झाला आणि त्याच्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी ललिताचं कीर्तन करून सांगता होते. साधारणतः पेशवेकालीन शिवशंकर मंदिर इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण हा परिसर पाहिलेला आहे. हा त्यावेळेला पेशव्याही बनवलेला आहे. त्याच्यानंतर काही ग्रामस्थांच्या वतीने जेव्हा पेशवाई गेली त्याच्यानंतर ग्रामस्थाच्या वतीने ही संस्था स्थापन झाली 1952ला आणि साधारणतः 1952 पासून आज 76 वर्ष रामनवमीचा उत्सव आज सतत अगदी जोशामजात चालू आहे. आपण नवी मुंबईमध्ये पाहिलं तर नवी मुंबईचा एक इतिहास आहे की पेशवेकालीन हे मंदिर असल्यामुळे आणि 76 वर्षाचा याला इतिहास असल्यामुळे या इथे कुठेही नव्या मुंबईत पहिला राम उत्सव हा साजरा व्हायचा नाही पण बेलापुरात व्हायचा. त्याच्यामुळे संपूर्ण या बेलापूर परिसरातले आणि कल्याण डोंबिवली या भागातले लोक सुद्धा या इथे रामलल्लाच्या दर्शनाला यायचे. हा उत्सव आहे तो ग्रामस्थाच्या वतीने अति उत्सवाने पार पाडला जातो. सर्व घराघरात सर्वांच्या घरी रोषणाई असते. त्याचप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन प्रत्येकाच्या घरात तुम्ही कुठल्याही घरात जा तुम्हाला महाप्रसाद केल्याशिवाय इथे सोडणार नाही. तो माणूस ओळखीचा असो नसो ही प्रथा इथे पडलेली आहे आणि त्या प्रथेनुसार आज हा उत्सव साजरा होतो. सतत गेले काही वर्षापासून ज्या वेळेपासून सन्माननीय नामदार गणेशजी नाईक या इथे आमदार खासदार वगैरे झाले त्यांचे लोक तेव्हापासून ते पण सतत याचे जे आहेत. त्याचप्रमाणे मंदाताई माते पण या उत्सवात जातीने हजर राहतात. यापूर्वी पण अनेक मंत्री वगैरे काँग्रेसच्या काळात पण इथे उपस्थित राहायचे. हा इतिहास आहे. आपण पाहिलं तर चिमाजी आप्पा याचा इतिहास याला लागलेला आहे. त्याच्यामुळे नारायण जोशी हे इथूनचे पेशवे होते आणि त्या पेशव्याही या वेळेला ते हे चालू केलं आणि त्या हिशोबाने जो शिमाजी आप्पा आले वसईचा किल्ला सर केला तो बेलापूर माध्यमातून. त्याच्यामुळे बेलापूरला एक फार मोठं ऐतिहासिक असं एक हे लाभलेलं आहे आणि त्याच हिशोबाने बेलापूरचं नाव पूर्ण देशामध्ये परराज्यात परदेशात हे सर्वत्र गाजलेलं आहे. म्हणून बेलापूरला हे राम उत्सव होतो हा थाटामाटात साजरा होतो. इथे कुठल्याही प्रकारची गावकऱ्यांची कुठल्याही प्रकारची भांडणं भिडणं काही नाही. अगदी इतका आनंदात रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत पालखीपर्यंत हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जातो. आणि प्रसादाला कोणी नाही म्हणत नाही. कोणी ओळखीचं नसू दे अनोळखी असू दे तरी आमची लोक म्हणजे जेवण म्हणजे महाप्रसाद खायला नाही म्हणत नाही. आणि आमच्या रामनवमी मेन उद्दिष्ट आहे ते भजनाचं. भजन जे चालू होतं 1 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत भजन असते आणि 12 वाजता पालखी निघते ती सकाळी 5 वाजता पोहोचते. त्या ह्याच्यात पण भजन एवढं समाविष्ट असतं का म्हणजे भजनातून इथं नवी मुंबईतील बहुतेक कलाकार येतात भजन मंडळीचे आणि ते पालखीला पण आवर्जून उपस्थित होतात आणि भजनावर पालखी रात्री 12ला निघते ते सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पोहोचते. आणि पूर्वी ही पालखी इथून बेलापूर गावातून तर किल्ल्यापर्यंत जायची. आता काही शक्य नसल्यामुळे ही पालखी आपल्या गावाला बहुतेक फिरून रामरायाच्या चरणी पूर्ण होते. आजचा महिलांचा कार्यक्रम आज आम्हाला ह्या गावात माहिती नसताना आम्ही काकडा करतो देवाचा. पहाटे 5 वाजल्यापासून आमच्या जवळजवळ 51 महिला या इतका आनंद घेतात काकड्याचा. 2 तास म्हणजे भजन मंडळ असं शिवाय रामरक्षा चालते. दुपारची भजनं चालतात. म्हणजे आम्हाला महिलांना या निमित्ताने खूपच आनंद मिळतोय आणि गावातल्या महिला तो आनंदाने घेत आहेत आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. खूपच सगळ्या महिला त्याच्याबद्दल ह्या कमिटीचं पण आभारी आहे. कमिटी आम्हाला सगळ्या सोयी करून देते आहे आणि आम्ही महिलांनी आता भजनाच्या महिलांनी रामासाठी प्रसाद कुठेही आमच्याकडे या गावात एवढ्या परिसरात 15 दिवस कुठेही कीर्तन चालत नाही पण आमच्या या बेलापूरचं असं भूषण आहे का 15 दिवस कीर्तन चालत आहे आणि त्या आवडीने आम्ही ऐकतोय आणि त्याचा आनंद आम्ही घेतोय आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या गावकऱ्यांचे आभारी आहोत. सर्वप्रथम भाविकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. 164 वर्षापासून बेलापूर गावातील रामनवमी उत्सव हा पारंपरिक पद्धतीने करून हा साजरा केला जात आहे. त्यामुळे येथील बेलापूर गाव हा एक ऐतिहासिक गाव आहे. त्यामुळे मला येथे बेलापूर गावात राहण्याचा मला अभिमान वाटत आहे आणि येथे बेलापूर गावामध्ये म्हणजे माझ्या गावात हा रामनवमीचा हा सण आज एवढा मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे की दरवर्षी हा सण साजरा करतोच पण आज भरपूर मोठ्या उत्साहाने हा साजरा झालेला आहे की भरपूर गावातील ठाण्यात पासून नवी मुंबईमधील हजारो भाविक नेते लोक येऊन इथे माझ्या रामाचं दर्शन घेऊन इथे
उपस्थिती दाखवलेली आहे त्यामुळे त्यांचे खरंच मनापासून आभार. अभिमान वाटत आहे की आज एवढा रामनवमीचा उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे. आणि तसेच येथे संस्थेमधील निलेश म्हात्रे यांनी इथे चांगल्या प्रकारे व्यवस्था करून सगळ्या मान्यवरांचे स्वागत वगैरेही केलेले आहे. आणि चला पंचांनी फिरत राहायचे 3 पंचांचे बरोबर. आणि एसीपी साहेब स्वतः खाकी वर्दीतील पंच आपल्याला पाहायला मिळतात जे स्वतः ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत. चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. चला मध्ये घ्यायचं आहे, मध्ये चला दोन्ही मल्ल मध्ये या. आणि महाराष्ट्र ट्रिपल केसरी ओढत राहू शे निश्चय सर. श्रीराम मधी उभा बसताना जे आहे ना मधी उभा राहतं ते ओरडतात ना. इथं उभा बस ना तिथं. अरे तिथं बस जा. चालू असलेली कुस्तीचा जंगी सामना. अरे इथं बस जा. अरे हे मागे म्हणजे हे सर्व का कुस्ती ग्राउंड मध्ये गेले चला सोलापूर केसरीची लढत अगदी आपण पाहतो अंधाराचा सावड असताना देखील प्रेक्षकांची आदर घेते आणि कुस्ती केली. सलग तिसऱ्यांदा बेलापूर केसरीचा मान पटकावलाय.